तर किचनची जी महत्त्वाची आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचनसाठी वस्तू मागवलेली आहे ती भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आयुष्य आनंदी जगायचं असेल तर 2 गोष्टी शिका. पहिली म्हणजे दुर्लक्ष करायला आणि दुसरी म्हणजे आलेल्या परिस्थितीमध्ये समाधानी राहायला. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या दिवसाची सकाळी-सकाळी सुरुवात झालेली आहे. मस्त मी काल जो बोर्नव्हिटा किंवा होममेड प्रोटीन पावडर बनवलं होतं ना, ते यांना आज पहिल्यांदाच टेस्ट करायला दिलं. काल काही त्यांनी पिलं नव्हतं म्हणून म्हटलं चला आज तुम्ही सकाळी-सकाळी हे घेऊन बघा कसं वाटतं ते. तर त्यांना 10 वाजेपर्यंत खूप छान वाटलं. ते म्हणे एनर्जेटिक वाटत होतं. खूप छान असं प्रोटीन पावडर झालेलं आहे. तुम्ही तो कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. डिटेल रेसिपी मी शेअर केलेली आहे आणि हेल्दी असं ऑप्शन आहे आपल्या धावपळीच्या आयुष्याचा एक भाग म्हणून तुम्ही नक्कीच बोर्नव्हिटा किंवा प्रोटीन पावडर जे आहे ते बनवू शकता. तर असं सकाळी-सकाळी मस्त आता पूजा करून घ्यावं म्हटलं म्हणून फुलं तोडायला आले. खूप छान फुलं मला मिळाली आज. या स्वस्तिकच्या झाडाला पण मस्त फुलं आली होती, ती तोडून घेतली आणि माझं जे जास्वंदाचं झाड आहे ना, त्याला अजून फुलं नाही आली. तर रोज मला त्या फुलांची सवय आहे, पण लाल रंगाचं एक पण फूल नव्हतं. पण नेमकं गुलाबाला आज खूप छान फूल आलं होतं आणि समोरच्या आंटीचं घर आहे ना, तिथे मस्त खाली असा आंबा पडला होता. म्हटलं चला देवाला नैवेद्यासाठी कामी येईल. म्हणून 2 आंबे हे घेतले आणि जो गुलाब आला होता ना, त्यातली एक कळी तोडून म्हणजे फुलच तोडलं. नित्याला फुलं तोडलेली आवडत नाही, तिला झाडालाच आवडतात. पण आज गुरुवार होता म्हटलं महाराजांना आपण अर्पण करूयात आणि हे 2 आंबे देखील घेतले नैवेद्यासाठी. आता पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग माझं रोजचं जे रुटीन असतं ज्यामध्ये म्हणजे जसं पंचोपचार पूजा करते तशी पूजा वगैरे केली. आता आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक टेक्निक. ही तुम्हाला माहिती आहे का? मला नक्की सांगा. तुम्ही कधी घड्याळामध्ये अचानक 11:11 वाजलेले पाहिले आहेत का? अनेक लोकांना असा अनुभव वारंवार येतो आणि याला एंजल नंबर किंवा पॉवर नंबर असंही म्हटलं जातं. लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मॅनिफेस्टेशनच्या जगामध्ये 11:11 ही एक अतिशय लोकप्रिय संकल्पना आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की एक आध्यात्मिक किंवा विश्वासावर आधारित ही प्रथा आहे. याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. पण अनेक लोक याचा उपयोग स्वतःचे विचार केंद्रित करण्यासाठी, सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि आपले ध्येय स्पष्ट करण्यासाठी करतात. जेव्हा तुम्हाला घड्याळामध्ये 11:11 दिसतं, तेव्हा एक वेळ तुम्ही थांबा आणि लक्ष द्या असा क्षण मानला जातो. डोळे बंद करा आणि श्वास घ्या. काही सेकंदासाठी डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. मन शांत करा. इच्छा आणि ध्येय स्पष्ट करा. मनामध्ये एक स्पष्ट इच्छा किंवा ध्येय आणा. जसं की करिअरमधील यश, चांगले आरोग्य किंवा नातेसंबंधातील सुसंवाद. व्हिज्युअलाइज करा. ती इच्छा जणू आधीच पूर्ण झाली आहे असं कल्पनेत पहा. त्या क्षणाचा म्हणजे भावना जी आहे ती अनुभवा. म्हणजे मनातल्या मनात आनंदी व्हा, समाधान आणि कृतज्ञता व्यक्त करा. आता कृतज्ञता कशी व्यक्त करायची? तर मनातल्या मनात धन्यवाद म्हणा, जणू ती गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. अनेकांच्या मते ही सराव पद्धत त्यांना दिवसभरामध्ये एक मानसिक ब्रेक देते. सतत घाई-गडबडीच्या आयुष्यामध्ये दिवसभरातून काही वेळात थांबून आपले विचार आणि ध्येय पुन्हा आठवणे हे मनासाठी फायदेशीर ठरू शकते. मानसशास्त्रीयदृष्ट्या पाहिलं तर नियमित व्हिज्युअलायझेशन किंवा सजगतेचा सराव तणाव कमी करण्यास आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करू शकतो. मात्र हे कोणत्याही जादुई संख्येमुळे नाही, तर सराव आणि मानसिक शिस्तीमुळे होतं. थोडक्यात 11-11 ही केवळ एक आठवण करून देणारी खूण म्हणून वापरली जाऊ शकते. दिवसातून काही क्षण थांबून श्वास घेऊन आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतो. मग आता प्रश्न असा पडेल, की नेमकी 11:11 ही वेळ सकाळची की रात्रीची? तर तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये व्हिज्युअलाइज करू शकता. तुम्हाला सकाळी वेळ मिळाला आणि तुम्ही त्या वेळेत फ्री असाल, तर तुम्हाला शांतपणे डोळे मिटून बसायचं आहे आणि तुमची मनातल्या मनात इच्छा जी आहे ती व्यक्त करायची. म्हणजे जसं ती इच्छा किंवा ती जी ते जे स्वप्न आहे ते पूर्ण झालंय असंच तुम्हाला ध्यानस्थ बसायचं आहे. नक्कीच तुमची इच्छा जी आहे ती तुमच्या कष्टासोबत, मेहनतीसोबत पूर्ण होऊ शकते एवढी ताकद त्या टेक्निकमध्ये आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या विषयाकडे. आज मी ना मशरूमची भाजी पहिल्यांदाच ट्राय केली. मला व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. म्हणूनच मशरूम खरं तर एक बुरशी म्हणजेच फंगस आहे आणि तो पोषण मूल्यांनी अत्यंत समृद्ध आहे. शाकाहारी लोकांसाठी मशरूम हा प्रथिनांचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये आवश्यक अमिनो आम्ल असतात जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी उपयुक्त ठरतात. सूर्यप्रकाशात वाढलेले मशरूम हे व्हिटॅमिन डीचे दुर्मिळ नैसर्गिक शाकाहारी स्रोत आहे.
हाडांच्या मजबूतीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे. मशरूममध्ये बीटा ग्लुकन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे सर्दी, खोकल्यासारख्या सामान्य आजारांपासून बचाव होऊ शकतो. मशरूममध्ये कॅलरीज खूप कमी असतात, पण फायबर, पोटॅशियम आणि सेलेनियम सारखी पोषक तत्व भरपूर असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मशरूममध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तर असो, मशरूमबद्दलची माहिती मी शेअर केली. मला व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, त्यामुळे फर्स्ट टाईमच मी आज मशरूम बनवून बघणार आहे. जर आवडली ही भाजी तर नक्कीच मी वारंवार बनवेल, कारण मला यामधून बरेचसे पोषक घटक मिळतील जे माझ्या शरीरासाठी आवश्यक आहेत. तर मशरूम स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतले आणि आता याला मी मॅरिनेट करणार आहे. हळद, तिखट, मीठ घातले आणि थोडासा गरम मसाला देखील घातलेला आहे आणि याला असं टॉस केलं आहे जेणेकरून ते मॅरिनेट होईल. मॅरिनेट केल्यानंतर आतपर्यंत मसाले जे आहेत ते मुरतात आणि दुसरं काही मी वापरलं नाही, लिंबू वगैरे, पण असंच याला मॅरिनेट थोड्या वेळासाठी करणार आहे. मशरूमची भाजी हॉटेलमध्ये मी अनेक वेळा खाल्ली आहे, पण घरी खाण्याची ही पहिलीच वेळ. तर त्यासाठी मी पूर्वतयारी करून घेतली. तर एक कांदा मी कट करून घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेत. याला मी मिक्सरमध्ये आता फिरवणार आहे. सोबत थोडेसे काजू मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. ते देखील आपल्याला टोमॅटोसोबत म्हणजे फिरवून घ्यायचे आहेत आणि याची एक फाईन पेस्ट जी आहे ती तयार करायची आहे. आणि उर्वरित साहित्य जे आहे ते आपल्याला आपल्या म्हणजे ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे. तर ग्रेव्हीसाठी लागणारं हे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य तयार झाले. आता काही खडे मसाले मी घेणार आहे, ज्यामध्ये लवंग, तसंच मिरे, तेजपत्ता आणि मोठी विलायची, कर्णफूल आणि दालचिनीचा एक तुकडा, असं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे. आणि हा मसाल्याचा डबा आहे माझ्याकडे आहे ना, खूप असा हँडी पडतो. दुसरे मसाले कसे प्रत्येक वेगवेगळ्या डब्यांमध्ये आपण ठेवलेले असतील ना, तर प्रत्येक डबी काढावी लागते आणि मग ते मसाले घ्यावे लागतात आणि बऱ्याचदा आपण त्याचा कंटाळा देखील करतो. त्यामुळे हा मसाल्याचा डबा खूप उपयुक्त असा मला वाटतो आणि माझी ही एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट झाली. मागच्या वर्षभरापासून मी हा मसाल्याचा डबा वापरते आहे आणि अगदी यामध्ये मसाले जे आहेत ते व्यवस्थित राहतात. तर आता मशरूम मी मॅरिनेट करून ठेवले होते, पण आता ग्रेव्ही बनवायची होती म्हणून एका कढईमध्ये तेल घातलं, त्यामध्ये जिरे घातले आणि जो कांदा कट करून घेतलेला आहे ना, तो आपल्याला घालायचा आहे. पण त्याआधी जे खडे मसाले मी घेतले होते ते घातले आणि 2 नाही, एकच मीडियम साईजचा कांदा मी घेतला होता, तो बारीक कट करून तो मी घातलेला आहे. कांदा छान आता आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे. तोपर्यंत म्हटलं चला आता दुसऱ्या गॅसवरती जे आपण मॅरिनेट करून ठेवलेलं मशरूम आहे त्याला फ्राय करून घेऊयात. तर थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये बटरचा एक क्यूब मी घातलेला आहे आणि बटर छान मेल्ट झाल्यानंतर मग यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं जे मशरूम आहे ते घालणार आहोत आणि छान फ्राय होऊ द्यायचं. हे असंच सॉफ्ट होतं, याला फार काही शिजू द्यायची गरज नाही. तेलावरती म्हणजेच बटर आणि तेलामध्ये छान वाफवून घेतल्यानंतर मग आपल्याला ते ग्रेव्हीमध्ये घालायचं आहे. पण तोपर्यंत याला मस्त आपल्याला असं मीडियम आचेवरती छान परतून घ्यायचं आहे. इकडे कांदा पण छान गोल्डन होईपर्यंत परतायचा. त्यानंतर मग त्यामध्ये बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या घालायच्या आहेत. ज्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट होती, ती मी तयार करून घेतली, ती घातली आणि मस्त इथे आपला कांदा जो तो परतून झाल्यानंतर लगेचच लसूण अद्रकची पेस्ट पण मी परतून घेतली आणि त्यानंतर आपले जे मसाले आहेत बेसिक, ज्यामध्ये आपण तसं मॅरिनेशनसाठी पण आपण तिखट वापरलं आहे, पण यामध्ये जेवढं लागेल तेवढंच तिखट घालायचं. धनेपूड, तसंच 1 चमचा मी जिरेपूड घातलेली आहे आणि हे सगळे मसाले छान परतल्यानंतर मग आपण जे टोमॅटो आणि काजूची प्युरी तयार केलेली आहे ती प्युरी घालायची. पण त्याआधी हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे. तोपर्यंत आपलं इकडे मशरूम पण छान फ्राय झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय मस्त वाफेवरती हे शिजताना याला पाणी देखील सुटलेलं आहे. आणि आता जी टोमॅटो प्युरी आपण मिक्सरला बारीक केली होती ना, ती देखील मी काढून घेतलेली आणि या आहे. टोमॅटोच्या प्युरीला ना छान तेल सुटेपर्यंत परतायचं आणि थोडीशी परतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आणि मीठ अगदी कमी घातले, कारण आपण मशरूमला ऑलरेडी मॅरिनेट करत असताना मिठाचा वापर केलेला होता. त्यामुळे 1 चमचा मीठ घातल्याने थोडा वेळ झाकून ठेवलं. तोपर्यंत आपले मशरूम देखील छान फ्राय झाले होते आणि इथे तुम्ही बघू शकता या ग्रेव्हीला किती छान तेल सुटलेलं आहे. आता या स्टेजला ना आपल्याला यामध्ये जे आपण फ्राय केलेले मशरूम आहेत ना ते घालायचे आणि थोडंसं पाणी घालायचं. आता रेस्टॉरंट स्टाईल तुम्ही मशरूम बनवणार आहात, तर पाणी म्हणजे आपण जसं आपली महाराष्ट्रीयन स्टाईल ग्रेव्हीची भाजी बनवतो, खूप पातळ असा रस्सा असतो, तशी न ठेवता तुम्हाला थोडीशी
थिक अशी ग्रेव्ही तयार करायची, म्हणून पाणी अगदी थोडं घालायचं. तर त्याच पॅनमध्ये ना मी थोडं पाणी गरम करायला ठेवले. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, भाजीची टेस्ट ॲज इट इज राहते. आणि थोडासा गरम मसाला घातला. आधी मॅरिनेशनला आपण मसाला वापरला होता, त्यामुळे 1 चमचाच घातला आणि ते छान फ्राय केल्यानंतर यामध्ये गरम पाणी ओतलं. आणि एवढीच ग्रेव्ही आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे. एवढ्याच पाण्यामध्ये मस्त भाजी तयार होते. अशी थिक अशी ग्रेव्ही, म्हणजे पनीरचा नाही सॉरी मशरूमचा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे, किंवा मशरूमची ही भाजी तयार झालेली आहे. पहिल्यांदाच ट्राय केली. माझ्यामध्ये जी डेफिशियन्सी आहे ना व्हिटॅमिन डीची, ती दूर करण्यासाठी मशरूम मला मदत करेल असं डॉक्टर म्हणत होते. आहारामध्ये इन्क्लूड करा. पण आता आता ही घरी बनवलेली भाजी जी आहे ती कशी झाली त्यावरती डिपेंड आहे. नक्कीच मी अशी भाजी वारंवार बनवेल आणि माझी व्हिटॅमिन डीची जी कमतरता आहे ती दूर होईलच यामुळे. पुरेसा सूर्यप्रकाश आपल्या शरीराला न मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता होते, पण ती जर सूर्यप्रकाशामुळे पूर्ण होत नसेल तर ती आहारातूनच पूर्ण करावी लागते. नमस्कार. तर फायनली घरातलं सगळं आवरलं. माझा स्वयंपाक वगैरे झाला. आज एक छान अशी रेसिपी पण मी शेअर केली आणि मॅनिफेस्टेशनची टेक्निक शेअर केली. मॅनिफेस्टेशन खरंच काम करतं, पण केव्हा जेव्हा तुम्ही त्यासोबत तुमच्या कष्टाची, प्रयत्नाची जोड त्याला द्याल, तरच मॅनिफेस्टेशन काम करतं. पण चुकीच्या गोष्टींसाठी, किंवा तुम्ही काही गुन्हा करणार असाल, चुकीची गोष्ट करणार असाल, कोणाला त्रास देण्यासाठी मॅनिफेस्टेशन करणार असाल, तर ते कधीच काम करणार नाही. कारण आपण जे करतोय ते चांगलं आहे की वाईट हे देखील ब्रह्मांडाला कळत असतं, आणि ते तुमच्यासाठी योग्य आहेत असेल तरच ते तुम्हाला मिळतं. त्यामुळे मॅनिफेस्टेशन अशाच गोष्टींसाठी करा की जे तुमच्या भल्याचं असेल, जे तुमच्या हातात आहे आणि ते तुम्हाला मिळावं अशी तुमची इच्छा आहे. तर त्यासाठी तुम्ही मॅनिफेस्टेशन करू शकता. मॅनिफेस्टेशनवरती मी एक व्हिडिओ पण सेपरेट शेअर केलेला आहे चॅनलवरती, तो तुम्ही बघू शकता. आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे. खूप साऱ्या ताईंनी भरपूर प्रेम दिलं, खूप साऱ्या कमेंट पण केल्या, त्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळालं आणि खूप छान वाटतंय. आज तर मी खूप सकारात्मक मला वाटते, आणि यासाठी पण मी मॅनिफेस्ट केलं होतं खरं सांगायचं तर. आता मॅनिफेस्टेशन नक्की तुम्ही करत नसाल तर करा. कशा पद्धतीने करायचं हे मी व्हिडिओमध्ये शेअर केले. आणि आता किचनसाठी मी आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचनसाठी मी वस्तू मागवलेली आहे, ती तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर मिशोवरून ना 2-3 वस्तू मागवल्या होत्या, पण त्या एकदाच नाही आल्या, अशा पार्ट्समध्ये आल्या. ज्यामध्ये जे इयर कफ होते, वटसावित्रीला मी घातले होते ते इयर कफ, तसंच ही पण वस्तू किचनसाठीची होती, ती पण आत्ता मला रिसीव्ह झाली आहे. तर खूप महत्त्वाची आहे, ही तुम्हाला बघायला आवडेल. आणि किचनच्या खूप उपयोगाची अशी वस्तू मी मागवलेली आहे. तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते. तर किचनची जी महत्त्वाची वस्तू आहे त्याआधी मला ही वस्तू तुम्हाला दाखवायची आहे. खूप छान असे इयरिंग्ज मी मागवले होते. इतके छान आले ना, मिशोवरती असं वाटत नाही की एवढे छान असे काही वस्तू मिळत असतील. मी पहिल्यांदाच असं शॉपिंग केलं मिशोवरती. कारण कसं चीप क्वालिटीचा आधी एक्सपिरियन्स होता, की काही वस्तू ज्या आहेत त्या खूपच चीप आल्या होत्या. म्हणून मी मागवलंच नव्हतं. पण यावेळेस ना, हे तुम्ही बघू शकता, बुगडी मागवली होती मी. तर इतकी सुंदर आली ना, खूप खूप आवडली मला, आणि क्वालिटी पण खूप छान आहे. ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी घातली ना कानामध्ये, तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. पण याची तुम्हाला लिंक हवी असेल ना, तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, किंवा मी प्रॉडक्ट टॅग करेल. आणि खूप छान अशी क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता. ओरिजिनल सोन्यासारखी वाटते, आणि डिझाईन पण खूप छान आहे, आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे. तर ही बुगडी जी आहे ती मला वटसावित्री पौर्णिमेला रिसीव्ह नव्हती झाली, फक्त ते इयर कफ रिसीव्ह झाले होते. तर सुंदर अशी ही बुगडी मला मिळालेली आहे मिशोवरनं. तर ही नक्कीच मी एखाद्या म्हणजे फेस्टिवलला वगैरे ट्राय करेल, किंवा तुमच्यासोबत शेअर करेलच. तर असो, आता किचनसाठी जी महत्त्वाची वस्तू आणलेली आहे ती दाखवायची आहे. तर हे पण मी मिशोवरूनच मागवलं आहे. मला जे हवं होतं किचनसाठी, खूप दिवसापासून इच्छा होती. तर हे काय आहे तर मील प्लॅनर आहे. मॅग्नेटिक आहे, म्हणजे फ्रीजला तुम्ही स्टिक करू शकता, आणि त्याच्यासोबत हा पेन पण मिळालेला आहे. तर कसं होतं की आपण बऱ्याचदा मील प्लॅनिंग वगैरे करतो, पण प्रॉपर लिहिलेलं नसेल ना, तर कधी कोणती भाजी बनवायची, लंचला म्हणजे लंचमध्ये काय बनवायचं, मुलाला स्नॅक्समध्ये काय द्यायचं, डिनरला काय द्यायचं, हे जर सगळं लिहून ठेवलेलं असेल आणि त्याची तयारी तुम्ही करून ठेवली ना, तर नक्कीच याचा तुम्हाला खूप छान फायदा होऊ शकतो. मला तर एवढी डेफिशियन्सी झाली की मला आता हे करावंच लागणार आहे. मी ठरवलेलं आहे की मी सगळं आता माझ्या हेल्थकडे, माझ्या मुलांच्या हेल्थकडे लक्ष देणार आहे. त्यामुळे मग सगळं व्यवस्थित प्रकारेच करायचं. मग हे फार काही महाग नाही आहे. 150 रुपयाला मला हे मॅग्नेट मिळाले, यासोबत पेन पण आहे. आणि इथे ग्रॉसरी लिस्ट पण तुम्ही लिहू शकता. म्हणजे
तुमच्या किचनमधलं काय संपलंय. बऱ्याचदा काय होतं, आपण किराणा भरायला जातो आणि लिहित नाही की काय संपलेलं आहे घरामध्ये. तसं लिहून ठेवलं ना, तर मग आपण याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून मग शॉपिंगला जाऊ शकतो, किंवा काय मागवायचं आपल्याला घर बसल्या पण मागवता येऊ शकतं, जर आपल्याकडे ही लिस्ट रेडी असेल तर. तर चला हे मी चिटकून दाखवते तुम्हाला. तसं याला असंच तुम्ही चिटकवू शकता, असंही चिटकवू शकता, असं डायरेक्ट चिटकतं. पण जर तुम्हाला प्रॉपर असं लावायचं असेल फ्रीजला ॲज अ मॅग्नेट, तर मग याला तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर याच्या मागे जे मॅग्नेट आहे ते मस्त इथे असं स्टिक होऊन जातं, आणि यासोबत दिलेला पेन पण तुमच्या फ्रीजला स्टिक होतो. आहे की नाही कामाची वस्तू. तुम्हाला हवी असेल तर नक्की तुम्ही मिशोवरून मागू शकता, किंवा मी प्रॉडक्ट टॅग करेल, किंवा तुम्हाला लिंक हवी असेल तर मला सांगा. मस्त असं मील प्लॅनर आहे हे, आणि यावरती तुम्ही तुमच्या ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण या सगळ्यांची तयारी जी आहे ती व्यवस्थित प्रकारे करू शकता. तर हे असं ओपन होतं. त्यानंतर इथे ब्रेकफास्टमध्ये तुम्ही लिहिले पोहे, उपमा, उपमा इडली असं लिहिलं पहिल्या आठवड्यामध्ये. तर तुम्हाला दुसऱ्या आठवड्यात चेंज करायचं आहे, तर यामागे इरेजर पण दिलेलं आहे. यांनी तुम्ही असं हे इरेज पण करू शकता आणि परत पुढच्या आठवड्यामध्ये हे वापरू शकता. तर अतिशय उपयुक्त अशी वस्तू आहे. तसं तर या पेनला ना इथे मॅग्नेट आहे. त्या मॅग्नेटला इथं असं तुम्ही स्टिक करू शकता, म्हणजे चिटकतं ते. आणि हे मील प्लॅनर तुमच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणात, संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात काय बनवायचं हे सगळं तुम्हाला तयारी करता येईल. आणि किचनमधलं काय संपलं आहे हे तुम्हाला इथं लिहिता येईल. इथे तुम्ही डेट पण टाकू शकता, म्हणजे कधीपासून ते कधीपर्यंतचं तुम्हाला मील प्लॅनिंग करायचं आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये काय लागतं काय नाही, किंवा काय संपलं वगैरे हे तुम्हाला इथं लिहिता येईल. आणि फ्रीजमध्ये काय आहे काय नाही हे देखील तुम्हाला मील प्लॅनिंग करत असताना फ्रीजमध्ये कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या नाहीत ते बघूनच पूर्वतयारी करता येईल. तर खूप छान अशी वस्तू मला मिळालेली आहे मिशोवर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाईप करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.